थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचे 2 मिनिटं तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत, जो तुम्ही स्वतःला कधीच विचारला नसेल. 1 रुपया. आजच्या काळात याची किंमत काय? चहा नाही, बिस्किट नाही, काहीच नाही. पण आज मी तुम्हाला सांगतो, हा जर 1 रुपया योग्य ठिकाणी गेला तर तो पैसा राहत नाही, तो जीवन बनतो. उन्हाळा, तापलेली जमीन, पाणी नाही, सावली नाही, पक्षी उडत नाहीत, ते जगण्यासाठी धडपडतात. कुणी मोठा दाता आला नाही, कुणी भाषण दिलं नाही, फक्त काही सामान्य माणसं पुढे आली. 300 लोक, प्रत्येकाने फक्त 1 रुपया दिला आणि 300 रुपये जमा झाले. त्या पैशातून एक पाणपोई उभी राहिली. आज तिथे पक्षी आहेत, कारण कुणीतरी म्हटलं होतं, माझा 1 रुपया निसर्गासाठी. इथे चमत्कार 300 ने घडला नाही, चमत्कार घडला कारण 300 माणसं जागी झाली. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही निसर्गासाठी 1 रुपया देणार आहात का? की म्हणणार माझ्याशिवाय सुद्धा होईल? माझ्याशिवाय सुद्धा होईल असं म्हणणारे खूप असतात, पण माझ्यामुळे होईल असं म्हणणारे कमी असतात. उद्या तुमचं मूल विचारेल, तुम्ही निसर्गासाठी काय केलं? तेव्हा तुम्ही काय सांगणार? मी 1 रुपया दिला होता. हे उत्तर लहान नाही, हे उत्तर प्रामाणिक आहे. म्हणूनच आज योगदान फाउंडेशन तर्फे माझा 1 रुपया निसर्गासाठी ही चळवळ. 100 नको, 500 नको, 1000 नको, फक्त 1 रुपया. कारण हा पैसा नाही, हा सहभाग आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासाही भिडला असेल तर तो फक्त पाहून थांबू नका. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणीतरी 1 रुपये देईल आणि एखादा जीव वाचेल. 1 रुपयाने कुणी श्रीमंत होत नाही, पण 1 रुपयाने निसर्ग वाचतो. निर्णय तुमचा आहे. योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो.